बघू शकता की परलीमध्ये ज्या तहसीलदारनी मुंडे ज्यांचं नाव होता 2 दिवस अगोदर त्यांना अटक झालेली आहे. त्यांनी 20,000 रुपये लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलेला आहे. जरी एक 20,000 रुपयेसाठी जरी एक तहसीलदार जेलमध्ये जाऊ शकतो, तो ज्या वेळी माझा पर्चा अवैध करण्यात माझा पर्चा अवैध करण्यात आला होता, त्यावेळी धनंजय मुंडेंनी त्यांना किती पैसे दिले होते हे पण कोर्टामध्ये लोकांच्या समोर येईल. क्योंकि ज्या वेळे छाननीच्या दिवशी मी निवेदन दिला होता, तहसीलदार जे मुंडे तहसीलदार आहे त्यांना मी निवेदन दिला होता की धनंजय मुंडेचा पर्चा अवैध आहे आणि जे कोर्टामध्ये आम्ही पिटिशन टाकलेला हे सगळी मागणी त्याच्यामध्ये आम्ही दिली होती. तरी पण त्यांनी कॅमेऱ्यावरती सांगितलेलं पण आहे त्यांनी की धनंजय मुंडेचा पर्चा अवैध करण्यात आलेला आहे. तरी पण मी जसंच बाहेर गेली तसंच वैध झाला पर्चा आणि जे माझा पर्चा आहे ते अवैध झाला. रिटर्निंग ऑफिसरला हे अधिकार नसते की हे साईन जे आहे ते सूचकची आहे की नाही आहे. तरी पण माझा पर्चा फक्त या गोष्टीवरती ते सूचकची साईन नाही आहे. ते अधिकार जे आहे साईन आहे की नाही आहे, खोटी आहे खरी आहे हे तपासण्याचा अधिकार आणि हे खरी खोटी करण्याचे अधिकार जे आहे ते रिटर्निंग ऑफिसरचा नसते. हे गोष्टी आणि धनंजय मुंडेने जे गुंडागर्दी करून दमदाटी करून आणि तुम्हाला माहिती आहे एक ॲडव्होकेटला जाधव ॲडव्होकेट जे होते त्यांच्यासोबत पण जे मतदान केंद्राचे बाहेर मारहाण पण झाली होती. हे सगळे मुद्दे जे आहेत ते आम्ही कोर्टामध्ये दिलेले आहे आणि 100% मला खात्री आहे की मला न्याय भेटणार आणि भेटणार. एक मिनट साहब भैया